तुम्हा सर्वांना सलाम करते आणि देवाचे आभार मानते की पुन्हा प्रभुवारी आपण सर्व एकत्र झालेले आहोत. आणि आठवड्याचा पहिला दिवस आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्या समयी आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहोत. संपूर्ण आठवडा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार आहे. तो कसाही असो, परंतु आपण सुरक्षित राहणार. काही हो, पण आपण मात्र सुरक्षित आहोत. तर देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो की परमेश्वराने पुन्हा एकदा चांगली संधी दिलेली आहे आपल्याला त्याच्या वचनामध्ये मनन करण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी, गुज रहस्य गूढ गोष्टी ज्या आतापर्यंत आपल्यापर्यंत राखून ठेवल्या होत्या, लपवून ठेवल्या होत्या, गुप्त ठेवल्या होत्या, त्या उघड करण्यासाठी परमेश्वराने ही खूप चांगली वेळ दिलेली आहे. देवाचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करत आहे आणि तो आपल्याला परमेश्वराच्या जवळ घेऊन जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आणखी जवळ जवळ घेऊन जात आहे आणि एक एक रहस्य आपल्या समोर उलगडा करत आहे. तुम्ही देवपित्याच्या उपस्थितीबद्दल परमेश्वर पित्याचे मी मनापासून आभारी आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे सुद्धा आभारी आहे आणि परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचं मी प्रभूमध्ये स्वागत करत आहे. सुंदर गीत गायन गाण्यात आलेली आहे, उपकार स्तुती करण्यात आलेली आहे आणि सिस्टरांचे सुद्धा मनापासून आभारी आहे की छान गाण्यांची निवड केली आणि छान प्रेझेंट पण केलेलं आहे. देवाची स्तुती असो, आपले आयोजक नियोजक त्यांचेही मनापासून आभारी आहे. संचालक आणि मध्यस्थीची प्रार्थना करणारे सर्वांचे मनापासून आभारी आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. अत्यंत काय म्हणतात शेवटच्या आठवड्यामध्ये आलेलं आहे आपण जुलैच्या, आणि नंतर मग नवीन आठवडा सुरू होणार आहे, नवीन महिना सुरू होणार आहे. एक एक महिना परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करत एक एक महिन्यातून आपल्याला पार करून जात आहे. जगामध्ये वेगवेगळी स्थिती आणि परिस्थिती आहे, परंतु आपण मात्र आशीर्वादित आहोत. आपला ग्रुप कसा आहे? ब्लेसेड फेलोशिप ग्रुप. आपण मात्र ब्लेसेड आहोत आणि देवाची मी स्तुती करते. देवाला मी धन्यवाद आणि गौरव मानले देते. आजचं वचन खूप आशादायी आहे, उत्साहित करणार आहे. परमेश्वराच्या जवळ आणखी काय म्हणतात, एक पायरी समोर घेऊन जाणार आहे. अजून आपण परमेश्वराच्या जवळ जवळ जाणार आहोत आणि इतकं छान हे देवाचं वचन आहे. ज्या ज्या वेळेस या अध्यायाकडे मी जाते आणि वाचते ना, तर मी तर म्हणेल 50 काय त्यापेक्षा अधिक आतापर्यंत माझे संदेश तयार झाले असते. अरे एवढा प्रभावित होते मी हा अध्यायाबद्दल की देवाची मी स्तुती आणि देवाला धन्यवाद देते की फारच मार्मिकतेने भरलेला, गुज रहस्याने भरलेला आणि खूपच त्यामध्ये सगळं आहे. सांख्यिक मार्गदर्शन आहे, तात्विक मार्गदर्शन सुद्धा आहे आणि मॉरल पण आहे त्यामध्ये. आणि इतकं सुंदर असं परमेश्वराने त्या अध्यायाला बनवलेलं आहे. नाही तो एक अध्याय नाहीये, तो जवळजवळ 4 अध्याय कनेक्टेड, एकमेकांना ते कनेक्टेड असे अध्याय आहेत आणि त्यातून आज आपण अभ्यास करणार आहे. पण त्यापूर्वी जो मी एक स्तोत्र सांगितलेला आहे, ते स्तोत्र अत्यंत महत्वाचं आहे आणि स्तोत्र आपण काढूया. स्तोत्र संहिता याचा 53वा अध्याय. आपल्या मुख्य जो टॉपिक आहे त्याच्याकडे जाण्याच्या आधी ही आपली प्रास्ताविकता आहे. यामध्ये परमेश्वर दावीद राजाचं कर्वी आपल्याला तयार करतोय, कारण खूप मोठ्या टॉपिक कडे आपण चाललेलो आहोत. तर तो आहे बघा स्तोत्र संहिता याचा 53वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन. कोणीतरी वाचा. स्तोत्र संहिता याचा 53वा अध्याय आणि 1 आणि 2 ही वचने. मूळ आपल्या मनात म्हणतो, देव नाही. लोक दुष्ट व अमंगळ कृत्य करतात, सत्कृत्य करणारा कोणी नाही. कोणी समंजस आहे की काय? कोणी देवभक्त आहे की काय? हे पाहण्यासाठी देवाने स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच अनुषंगाने एक वचन आणखी वाचून घेऊया आपण. यशाया याचा 54वा अध्याय आणि त्याचं 9 आणि 10 वचन, 2 वचन. यशाया 54, 9 आणि 10. यशाया संदेशाचा ग्रंथ याचा 54वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन आपण वाचूया. नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखतो. नोहाचा जलप्रलय भूमीवर
पुनरपी येणार नाही अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुझ्यावर कोप करणार नाही, तुला दटावणार नाही अशी शपथ मी वाहिली. कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. माझा शांतीचा जो करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर देवबाप म्हणतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुन्हा जाऊया आपण नवीन करारामध्ये. मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्याय आणि 37व वचन. एक वचन करतो. मत्तेय 24:37. मत्तेय शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्यातील 37 वचन. नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता आलं असेल लक्षामध्ये की आपण कोणत्या विषयाकडे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ही आपली पार्श्वभूमीचे एक प्रास्ताविकतेचे हे वचन आपण या ठिकाणी वाचून घेतलेले आहे. आणि परमेश्वर आज आपल्याला त्या वचनांचं रहस्य प्रकट करणार आहे. आपला टॉपिक जो सुरू आहे तो आहे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी. आणि आपला सब टायटल आहे परमेश्वराच्या न्यायापासून तुम्ही सुरक्षित. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाचा न्याय या जगावर होणार आहे. ती न चुकणारी बाब आहे, पण त्या न्यायापासून आपण सुरक्षित आहोत असं वचन सांगतंय आपल्याला. आणि त्या अनुषंगाने आपण शास्त्र पाठन वाचन केलेलं आहे. स्तोत्रामध्ये बघितलं, यशयामध्ये बघितलं आपण, आणि आपण मत्तेमध्ये पण बघितलेलं आहे. आणि ही ज्या बाबी आहेत ज्या मनुष्याच्या पराक्रमाने, मनुष्याच्या बलाने, मनुष्याच्या सामर्थ्याने होऊ शकत नाही, त्या ठिकाणी परमेश्वर खुद्द स्वतः कार्य करतो. तो त्या ठिकाणी ख्रिस्त येशू या नावाने उपस्थित राहतो. त्या ठिकाणी एक महान देवदूत म्हणून तो उभा राहू शकतो, एक कोश म्हणून तो आपल्यासाठी उभा राहू शकतो. आणि आज हाच परमेश्वर आपल्यासाठी तारू म्हणून उभा आहे. एक तारू म्हणून तो आपल्यासाठी आहे. शास्त्रामध्ये सांगितलेलं की नोहाच्या दिवसात जशी स्थिती आणि परिस्थिती जो समय होता तसा होईल, त्यावेळेस तुम्ही समजा की माझे येणे जवळ झालेले आहे. मग नोहाच्या दिवसांमध्ये झालं काय होतं? काय झालं होतं की त्यावेळेस जलप्रलय आला. आणि मग आता काय होत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होणार आहे. जसं की मी सदैव तुम्हाला सांगत असते की हे केरॉस इयर आहे. अंताच्या अंत समयाला अगदी शेवटाला आपण प्रवास करत चाललेलो आहोत. आणि या समयामध्ये कधीही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मध्य आकाशामध्ये घ्यायला येऊ शकतो. आणि ती स्थिती जी आहे ती स्थिती तशीच्या तशी नोहाच्या काळामध्ये होती. त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत आणि बघणार आहोत की त्या ठिकाणी न्यायापासून आपली सुटका करणं हे आपल्या हातामध्ये नाही. कोणत्याही मनुष्याच्या हातामध्ये ते नाही. कोण्याही मनुष्याच्या बलाने, पराक्रमाने, सामर्थ्याने ते होऊ शकत नाही. पैसा पुढे सरकवून, एखादे मोठे मोठे नाव पुढे करून, ज्ञान पुढे दाखवून त्याने ते होऊ शकत नाही. टेक्नॉलॉजी पुढे करून होऊ शकत नाही. परंतु हे केवळ देवाच्या सामर्थ्याने होऊ शकतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने खुद्द सांगितलेलं आहे की तशी स्थिती परिस्थिती होईल त्यावेळेस माझं येणं होईल. आणि कोणासाठी? तर ज्यांना मी वाचवलेलं आहे, ज्यांना मी राखून ठेवलेलं आहे त्या सर्वांसाठी. तर आपण आता जातो हे उत्पत्तीमध्ये. तर उत्पत्तीचा 6वा अध्याय आज अभ्यासणार. 7व्यामध्ये पण जाणार, 8व्यामध्ये पण जाणार आणि 9व्यामध्ये पण जाणार. तर आज दोन्ही जे आपले आयोजक आहेत त्या ब्रदरांना विनंती आहे, मला 4-5 तास द्या. नाही हो, नाही तर लेफ्ट व्हायला लागत. मी फार थोड्या वेळात आणि अगदी नियोजित समयामध्ये 4 अध्यायाचा अभ्यास आपण सगळे मिळून करणार आहोत. बघा काय आहे या ठिकाणी. उत्पत्ती आपण जाणार आहोत सुरुवातीला. उत्पत्ती आणि ह्याचा 6वा अध्याय आणि तिथे 12वं वचन. जे स्तोत्रात वाचले तेच आहे इथे.
काय लिहिलेलं आहे की देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले. बघा, परमेश्वर पृथ्वीकडे बघतो हा. आणि स्तोत्रामध्ये तेच आपण वाचन केलेलं आहे की त्याने पृथ्वीकडे अवलोकन केले. आणि इथेही परमेश्वराने पृथ्वीकडे अवलोकन केलेले आहे. आता ही अत्यंत सुरुवातीची स्थिती आहे. मनुष्य जस्ट आता निर्माण झालेला आहे आणि उत्पत्ती वाढत चाललेली आहे. आणि त्या ठिकाणी जे देवपुत्र होते, बरेचदा तुम्हाला मी त्याबद्दल सांगितलंय, एक स्पेशल त्यावर विषय पण घेईन मी देवपुत्रांवर. आणि त्या देवपुत्रांनी या ठिकाणी कन्यांच्या बरोबर विवाह केला. त्याद्वारे मफिलीम आणि गिब्बोरीम हे जगामध्ये उत्पन्न झाले, जे देवाच्या योजनेत नव्हते. आणि त्यामुळे परमेश्वराला ही पुत्री धुवून टाकायची होती, त्या पृथ्वीचं त्याला संपवून टाकायची होती. आणि त्यासाठी परमेश्वराने अवलोकन केलं. ज्या वेळेस अवलोकन केलं ते त्याला परमेश्वराला पृथ्वी दिसली कशी? ज्यावेळेस तो पृथ्वीला बनवत आहे तो म्हणतात सगळं काही चांगलं आहे. त्याने जे निर्माण केलं ते चांगलं निर्माण केलं. परंतु या ठिकाणी त्याला पृथ्वी जी दिसली ती भ्रष्ट दिसलेली आहे. त्याने तर फार चांगली निर्माण केली, परंतु ती लोकांच्या द्वारे भ्रष्ट झालेली आहे. कारण पृथ्वीवर सर्व प्राणी मात्रांनी आपली चालचलणूक बिघडवून टाकलेली होती. ते देवाच्या योजनेनुसार राहत नव्हते. आणि आज तुम्ही सुद्धा आजूला बाजूला लक्ष ठेवा आणि बघा, ही स्थिती आपल्या आजूला बाजूला आहे. भ्रष्टीकरण आहे, बलात्कार आहे, अयोग्य घृणात्मक कार्य जे आहे ते देवाच्या विरुद्ध लोक करत चाललेले आहेत. त्या स्थिती परिस्थितीमध्ये सर्वात मोठं चिन्ह म्हणजे प्रीती थंडावलेली आहे. प्रत्येक एक व्यक्ती बिझी झालेला आहे. त्याला कोणासाठीच कशासाठी वेळ नाहीये, त्याला वेळच नाहीये. आपण तर खूप निवडलेले लोक आहोत की आपण गीत गाण्यासाठी वेळ देतो, संदेश सांगण्यासाठी, मीटिंग चालवण्यासाठी, लोकांना या 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 बोलवण्यासाठी वेळ देतो. खरंच आपण आशीर्वादित आहोत. अन्यथा लोकांना अजिबात वेळ नाही. त्यांनी स्वतःला त्या एका जाळ्यामध्ये गुरफटून टाकलंय की मी बिझी आहे. आणि जो बिझी असतो तो देवापासून दूर असतो. जो बिझी म्हणतो ना स्वतःला, तो देवापासून खूप दूर असतो. ज्या वेळेस आपलं सगळं ओझ परमेश्वराने घेतले तर बिझी राहायचं कशासाठी? आहे ना, नेहमी इझी राहायचं, इझी, एनी टाइम अवेलेबल, बरोबर की नाही? आणि ती खरी शांती आपल्यामध्ये आहे आणि ते परमेश्वर आपल्याला देत आहे. त्यानंतर मग देव नोहाला म्हणाला, बघा नोहा बरोबर परमेश्वर बोलत आहे. नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आलेले आहे. परमेश्वर त्या ठिकाणी हितगुज करत नाहीये, विचार चौकशी करत नाहीये. नोहा काय रे, काय झालं, काय करायचंय बरं, हा प्रकार काय आहे बरं नोहा, सांग बरं, हे काय चाललेलं आहे, मी काय करू आता, मी तर चांगलं बनवलेलं आहे, झालं कसं, काय करू मी? चौकशी नाहीये, विचारपूस नाहीये, एक काय म्हणतात समझोत्याची मीटिंग सुद्धा नाहीये, डायरेक्ट फायनल डिसिजन. सरळ परमेश्वर नोहाला म्हणतो, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आलेले आहे. आपल्याला वाटतं की परमेश्वर नाही. मूड काय म्हणतो? मूड म्हणजे मूर्ख. मग मूर्ख लोक काय म्हणतात? देव नाही. आहेत जगामध्ये मूर्ख लोक आहेत आपल्या आजूला बाजूला, ते म्हणतात परमेश्वर नाही, ते मूर्ख आहे. परंतु परमेश्वर तर अवलोकन करत असतो. स्तोत्रामध्ये आपण वाचलं, मूड काय म्हणतो? परमेश्वर नाही. परंतु परमेश्वर आहे आणि तो नुसता आहे एवढंच काम तो करत नाही, तो बघतो पण आपल्याकडे, तो आपल्यावर लक्ष सुद्धा ठेवतो. आणि परमेश्वराने सगळं काही सांगून टाकले, मला सगळ्या प्राण्यांचं काय करायचंय? अंत करायचं आहे, माझ्या हे मनात आलेलं आहे. परमेश्वराला मन आहे, परमेश्वराला तोंड आहे, बोलतोय हे ना, कारण त्याच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्याचा नाश करेल. कारण त्यांच्यामुळे, असे जे लोक आहेत त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजलेला आहे. आणि मला तो नकोय, मी तर छान बनवलेलं आहे सगळं, मला काय करायचंय? ही पृथ्वी सह त्यांचा मी समूळ नाश करणार आहे, मला संपवून टाकायची आहे पृथ्वी. आणि परमेश्वर आता असं म्हणत नाही. मात्र यशामध्ये आपण वाचलं की त्याने मध्ये करार ठेवला, तो म्हणतो मी असं नाही करणार, आता कधी मी नाही करणार असं. यशामध्ये वाचलं ना आपण 54 मध्ये, परमेश्वर म्हणतो मी नाही असं करणार, मी स्मरणार तो करा.
परंतु त्यावेळेस परमेश्वराने स्वतःचा सरळ सरळ निर्णय तिथे दिलेला आहे. यशामध्ये 54व्या अध्यायामध्ये असा परमेश्वर का बोलला की मी माझ्या कराराचं स्मरण करेन? कारण यशया 53 आधी त्या ठिकाणी घडलेलं आहे. यशया 53 मध्ये काय आहे तर दुःख सहन आहे, ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं आहे, पापाची खंडणी प्राप्त करून घेणं. पापाची खंडणी करून घेतल्यावर परमेश्वर पृथ्वीचा न्याय कशाला करेल? पृथ्वीला संकटामध्ये कशाला टाकेल? पृथ्वीचा नाश कशाला करेल? कारण पापाचं खंडन झालेलं आहे. मग पापाचं खंडन यशया 53 मध्ये होणार आहे हे भविष्यात्मक दृष्टिकोनातून सांगितलं आणि परमेश्वराने भविष्यात्मक दृष्टिकोनातून कराराची आठवण तिथे केलेली आहे की मी आता कधीही पुन्हा पृथ्वीचा तसा नाश करणार नाही, कारण खंडन झालेलं आहे. बघा 53 नंतर बरोबर 54, 55, 56 हे 3 अध्याय जे आहेत ना आशीर्वादाचे. एक अध्याय वधस्तंभाला दर्शित करतो, त्यानंतर त्याच्या तिप्पट परमेश्वर आशीर्वादित करतो आपल्याला. एक वधस्तंभ ख्रिस्ताचं मृत्यूचं सण, पापाची खंडने, त्याच्या तिप्पट एक अध्याय, त्याच्या तिप्पट आशीर्वाद परमेश्वर. याही दृष्टीने आपण अभ्यास करायला. हे बायबल कॉलेजमध्ये मिळणार नाही, तुम्ही कुठल्याही बायबल कॉलेजमध्ये जा. ह्याच्यासाठी ना एकच बायबल कॉलेज बेस्ट आहे आणि ते म्हणजे आपली बेडरूम, आपली नियोजित जागा. तिथे जा, देवाशी बोला तरच मिळेल. नाहीतर मला सांगा कुठे जर मिळालं तर असं शिक्षण. ठीक आहे. आणि मग तिथे सांगितलेलं आहे तू आपल्यासाठी गोफेद लाकडाचे तारू कर. आता परमेश्वराची योजना ती नोहाला काही माहिती नाहीये तारू काय प्रकार आहे, काय प्रकार आहे तारू करायचं काय आणि कशासाठी करायचंय, या तारवाचा उपयोग कशासाठी आहे है ना. या आधी तारू बिरू काही नाहीये ना, तारू नाही, काही नाही, घर सुद्धा नाही येत नीट त्यांना. हे मफिलीन जे आले यांनी सुपर नॅचरल पॉवर दाखवलाय, विटा बिटा बनवायला लागले लगेच. परंतु त्याआधी मनुष्य हा वनामध्ये, जंगलमध्ये आणि राहुट्या करून राहणारा, इकडे तिकडे नोबॅटिक पिरियड आपण म्हणतो की नाही, की म्हणजे त्या ठिकाणी तो फिरणारा, भटकंती, अशा त्या पद्धतीचा तो होता. परंतु इथे परमेश्वर काहीतरी त्याला बनवायला लावतो आणि परमेश्वर बनवायला लावतो तर स्पेसिफिक सांगतो. आपला परमेश्वर अत्यंत तंतोतंत आहे प्रिया. खूपच त्याचं नियोजन जे आहे ना ते फारच तंतोतंत आहे. तुम्ही देवाबद्दल अभ्यास करा. खूप गोष्टींचे खूप विषय तुम्ही हाताळले असतील जीवनामध्ये है ना, परंतु परमेश्वराबद्दल तुम्ही अभ्यास खास करा. बघा किती आशीर्वादित व्हाल. आणि तो अभ्यास असा आहे अगम्य, न संपणारा, त्याला शेवट नाही. परमेश्वराचा अभ्यास कधीही संपू शकत नाही कारण देवाला शेवट नाही. ठीक आहे. तिथे परमेश्वर म्हणतो तू आपल्यासाठी गोफेद लाकडाचे तारू कर, तारू कर. अच्छा, ऐकायचं. याचं नोहाचं काम काय आहे? फक्त ऐकायचं, कारण परमेश्वराने फायनल डिसिजन घेतलेला आहे. त्या तारवात कोठड्या कर. आता परमेश्वर त्याला म्हणतो तारू कर. तारू बनवायला त्या ठिकाणी सांगत आहे म्हणजे एक जहाज. आणि या ठिकाणी तारू जो आहे तो ख्रिस्त प्रति स्वरूपामध्ये त्यांच्यासाठी तयार करायला परमेश्वर सांगत आहे की तारू बनव, म्हणजे एक सुरक्षिततेचं स्थान तू बनव, एक सुरक्षिततेची वस्तू तू बनव की ज्यामध्ये तू आणि तुझं कुटुंब मला सुरक्षित ठेवायचंय. कारण तू नीतिमान आहेस, त्यामुळे तुझी पत्नी सुद्धा तुझ्याद्वारे नीतिमान आहे, तुझे 3 मुलगे नीतिमान आहेत आणि 3 सुना सुद्धा. मला या 8 जणांना अजिबात संपवायचं नाही, पण मला पृथ्वीसह संपवून टाकायचंय. मात्र तुम्हा 8 जणांना राखायचंय. आणि हा जो तारू आहे तो जगासाठी नाही, तुमच्यासाठी आहे, नोहासाठी आहे. मी म्हणते तुमच्यासाठी आहे. बरोबर ना. हा आपल्यासाठी. आमेन, प्रेज द लॉर्ड. हा तारू जो आहे ना ख्रिस्त, हा आपल्यासाठी आहे, तो तुमच्यासाठी. आज जे आपण उपस्थित आहोत ना, हा ख्रिस्त आपल्यासाठी आहे. तो आपल्यासाठी सुरक्षिततेचं स्थान आहे, पळून जाण्याचं, आपल्याला लपण्याचं ते ठिकाण आहे, आपल्याला वाचवण्याचं ते ठिकाण आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी मेंढपाळाचं द्वार आहे, माझ्याशिवाय कोणीही पित्याजवळ जाऊ शकत नाही. हे यामध्ये कोणतीही बाब अशी त्याने अशी ठेवलेली नाहीये की तिथे काहीतरी कुठेतरी थोडासा मार्ग आपल्यासाठी मिळेल, एक्सक्यूज मिळेल.
सरळ त्याने सांगितलेलं, मी मेंढपाळाचं द्वार, माझ्याशिवाय तुम्ही पित्याजवळ जाऊ शकत नाही. नाही म्हणजे नाही, दुसरे ऑप्शन ठेवलेले नाही. आणि प्रियांनो, ख्रिस्त हा आपल्यासाठी एक तारू आहे, एक बचाव केंद्र आहे तो आपला. त्याच्याशिवाय आपण पित्याजवळ जाऊ शकत नाही. आपण पिता पिता परमेश्वर परमेश्वर त्याची प्रार्थना करतो, पण प्रभू येशू ख्रिस्त योहान शुभवर्तमाना म्हणते की तुम्ही आतापर्यंत माझ्या नावाने काही मागितलं नाही, पण आता तुम्ही माझ्या नावाने मागा, म्हणजे स्वर्गीय पिता तुम्हाला देणार आहे. आपल्याला ख्रिस्ताच्या नावाने मागायचंय, म्हणजे स्वर्गीय पिता आपल्याला देणार आहे. कारण ख्रिस्ताने पित्याचं गौरव केलं, पित्याने ख्रिस्ताचं गौरव केलेलं आहे. मागच्या सेशन मध्ये आपण बघितलेलं. आणि दोघांनीही काय केलेलं आहे, एकमेकांची प्रशंसा आणि गौरव केलेला आहे. आणि हा तारू जो आहे तो ख्रिस्त रूपी या ठिकाणी तारू आहे. ही एक खूप मोठी देवाची योजना आहे की जे लोक विश्वासणारे आहेत, जे परमेश्वराच्या दृष्टीने उत्तम आहेत, त्यांना राखायचं आहे. परमेश्वराला त्या लोकांना राखून ठेवायचं. आज आपण जे विश्वासणारे आहोत ना, आज आपण जे ख्रिस्ताला अनुसरण करतो ना, त्या आपल्याला तो राखणार आहे. तो आपला नाश होऊ देणार नाही. म्हणून परमेश्वराच्या न्यायापासून तुम्ही सर्व सुरक्षित आहात. आपण सर्व परमेश्वराचा न्याय या भूतलावर येणार, आपण मात्र सुरक्षित आहे. कारण ऑलरेडी ख्रिस्त रूपी तारू त्याने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण त्या तारवामध्ये बसलेलो आहोत. आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत. योहान 15 जे आहे त्यामध्ये काय म्हणतो की मी वेल आहे, आणि मग काय म्हणतो, तुम्ही फाटे आहात, तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुमच्यामध्ये राहील. आणि ज्यावेळेस आपण एकमेकांमध्ये राहू त्यावेळेस फळ देऊ. फळ दिल्याने परमेश्वर आनंदित होतो. प्रेज द लॉर्ड. काय वचन आहेत ना देवा, वाचा वचन, खूप छान रहस्य आहे त्यामध्ये. आणि मग हे तारू त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे. आणि हे तारू जे आहे, हे तारू कोणतीही सत्ता, साम्राज्य आणि सैतान यापासून सुरक्षित ठेवणारी ही वस्तू आहे. कोणतेही सैतान, कोणतीही सत्ता, कोणतंही साम्राज्य या तारूला हेलकावू शकत नाही, या तारूचा नाश करू शकत नाही. हे तारू अत्यंत खंबीर आणि दृढ असं त्या ठिकाणी बांधायला सांगितलेलं आहे. आणि ते गोफेद लाकडाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ गंधसरू आणि गोफेद या 2 लाकडांच्या द्वारेच बांधण्यात आलेला होता. आणि गोफेद लाकडाचं तारू कर, त्या तारवात कोठड्या कर, परमेश्वर त्याला सांगत आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं एक वचन आपण आधी बघणार आहोत. आणि ते काय आहे की उत्पत्ती 11 मध्ये काय लिहिलेलं आहे की भ्रष्ट हा शब्द लिहिलेला आहे ना. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झालेली होती. भ्रष्ट हा जो शब्द आहे, आणि हा भ्रष्ट शब्द याला शखात असं नाव देण्यात आलेलं आहे. हिब्रू मध्ये शखात असं म्हटलेलं आहे. आता भ्रष्ट म्हणजे काय, जाच जुलूम, आणि म्हणजे स्वतःनेच केलेला अन्याय. स्वतः म्हणजे व्यक्तीवर केलेला अन्याय, स्वतःवर केलेला अन्याय. आणि त्या स्वतःच्याच अन्यायामुळे स्वतः व्यक्ती पण भ्रष्ट झालेला आहे, आणि त्यामुळे दुसऱ्यांना पण भ्रष्ट केलंय, म्हणजे चांगलं कोणीच नाही. आणि त्याला नाव दिलेलं आहे शखात. हा हिब्रू शब्द त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि इथे आता परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतोय की तारवा कोठड्या कर. आता हा कोठड्या जो आहे, हा कोठड्या इतकं महत्वाची वस्तू आहे. म्हणजे ते फ्लोअर्स तो बनवायला लावलेले आहे. नोहाला माहित नाही कोठड्या, तारू बांधायचं कसा, गोफेद लाकूड आणायचं कुठून, आणि काय काय करायचं, कसं करायचं. पण परमेश्वर असं स्पेसिफिक मार्गदर्शन करतोय की त्याद्वारे त्याने खरोखर तारू बनवलेला आहे. आणि आता हे सायंटिस्टचं युग आहे, संशोधन लोक करतात, मोठमोठे रब्बी आहेत, विद्वान लोक आहेत, त्यांनी ते तारू सुद्धा शोधलेलं आहे आणि त्यांना ते मिळालं पण. म्हणजे ही गोष्ट जी आहे किंवा हे जे लिहिलेलं आहे शास्त्रामध्ये, तर हे विद्वान लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेलं, सिद्ध करून दाखवलेलं आहे की हे सत्य झालेलं आहे, हे सत्य आहे. आणि तिथे लिहिलेलं आहे कोठड्या कर आणि आतून व बाहेरून डांबर लाव.
आतून आणि बाहेरून डांबर लावायला सांगितलेलं आहे. आतून आणि बाहेरून ह्या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहे. बघा, आता पाऊस येणार आहे हे आपल्याला माहित आहे, जलप्रलय येणार. नोहाला नव्हतं माहित, आपल्याला माहित आहे कारण आपल्या समोर लिहिलेलं आहे. तिथं लिहिलेलंच आहे की जलप्रलय आला वगैरे, नाही का. आता जलप्रलय येणार आहे तर तारू एक तो बांधत आहे है ना. तर त्या तारवाला बाहेरून पाणी लागणार आहे, तर बाहेरून डांबर लावतो, ठीक आहे, बाहेरून डांबर लाव बाबा. पण तिथे काय सांगितलेलं आहे, आतून सुद्धा. आणि त्याचं तिथे सांगितलेलं आहे की पहिले आतून आणि नंतर बाहेरून डांबर लाव. आतून आणि बाहेरून ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या दोन्ही शब्द फार महत्वाचे. आतून म्हणजे आपलं अंतःकरण. पहिले आपल्याला आपल्या अंतःकरणाची शुद्धी करायची आहे, स्वच्छ करायचंय, निर्मळ करायचं आहे. म्हणजे आपलं बाह्य जे स्वरूप आहे ते आपोआप स्वच्छ होईल. जर आपलं अंतःकरण शुद्ध आहे, आपल्या अंतःकरणामध्ये काहीही अशुद्धता किंवा भ्रष्ट म्हटलं ना, शकात ते नाही आहे आपल्या अंतःकरणामध्ये, तर आपण बाहेरून सुद्धा सेफ आहोत, त्या ठिकाणी मजबूत असाल. आतून आपल्याला मजबूत राहणं गरजेचं आहे. ह्या दोन्हीही बाबी महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपलं अंतःकरण आपण ख्रिस्ताला समर्पित केलं आणि सुपूर्द केलेला आहे, तर तो म्हणाला की मी तुम्हाला बदलून टाकेन. म्हणजे तो काय करणार आहे, आपल्या लोकांना ज्यांनी अंतःकरण त्याच्या स्वाधीन केलंय त्यांना तो नवीन शरीर देणार आहे, तो नवीन शरीराने भरणार आहे. आणि ते शरीर कसं असणार आहे, ते शरीर देव पित्याच्या समोर उभं राहण्यास योग्य असणार आहे. ते तो शरीर आपल्याला या भूतलावर देणार आहे. या भूतलावरच आपण बदलून जाणार आहे आणि बदलून जाऊन मग आपण वर जाणार आणि परमेश्वरासमोर उभे राहू शकणार, आतून आणि बाहेरून. त्यामुळे ते तारू जे बनवायला सांगितलं. आता मी गेली होती इस्रायलामध्ये, तारू आणलंय, पण ते फार एवढंच आहे. मी म्हटलं कॅमेऱ्यावर दिसतं की नाही माहित नाही, म्हणून मी ते काढून ठेवलं नाही, छोटस. कारण आणि त्याला माझ्या पर्समध्ये ठेवावं लागलं, कारण आमच्या बॅगांमध्ये 1 ग्रॅम पण जाऊ शकत नव्हतं सामान. एवढं सामान मी खरेदी केलं आणि पर्समध्ये ते शेवटी असं तसं ऍडजस्ट करत मी ते घेऊन आलेले आहे. आणि त्यामुळे ते छोटस साईज बॅगची वजन बघता मी आणलेलं आहे. कधीतरी काढलं तर मी दाखवेल, फार छोटं आहे. पण ते पुन्हा कधी गेली ना तर ठरलंय अगदी मी मोठं तारू आणायचंय आता, किमान लोकांना दाखवता आलं पाहिजे. कारण आता बऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत, तारूच काय ते फक्त मोठं आणण्याचं आहे. आणि 2-3 गोष्टी आहेत माझ्या आणखी, त्या मला मोठ्या साईज मध्ये आणायच्या आहेत. फर्स्ट टाइम ज्यावेळेस गेली तर असं वाटत होतं की इस्रायल लुटून टाकावं. आणि खरोखरच मी खूप शॉपिंग केली. मी कुठंच शॉपिंग करत नाही, शॉपिंगचा मला आवड नाहीये, मला नाही आवडत शॉपिंग. आमच्या घरामध्ये शॉपिंग मास्टर माझे मिस्टर आहेत, परंतु मला नाही आवडत. मी तर तिथं तुटून पडली. पण एक गोष्ट सांगते, एवढी शॉपिंग केली की बॅग आमच्या फुल झाल्या, तरी देखील मी भरपूर पैसे घरी घेऊन आले, रिटर्न पैसे घेऊन आले. आणि मी विचार करत होते की यार एवढी शॉपिंग केल्यानंतर पैसा वापस कसा काय आला, का आला. ते 0 बॅलन्स ठेवून आपण घरी यायला पाहिजे होता, पण बॅगेतच जागा नव्हती. आणि ठीक आहे, तो वेगळा विषय. म्हणजे तो देश जो आहे ना, सर्वस्वावर बरकत देणार आहे, हे मला सांगायचंय की तो सर्वस्वावर बरकत दे. कारण तो परमेश्वराचा मुकुटमणी आहे प्रियानो. फार आशीर्वादित ती जमीन आहे, फार आशीर्वादित ते लोक आहेत, फारच जास्त. त्यांच्याबद्दल कधीच काही बोलू नका. देवाची पत्नी आहेत ते ना, आपण प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहोत. एंगेजमेंट फक्त झालेली आहे आपली, त्यामुळे एवढी भडाई मारू नका. पोल मस्त सांगतो ना, मी एकदा रोमक्रास पत्रामध्ये 11व्या अध्यायात सांगितलं होतं, फार भडाई मारू नका वगैरे. आपण कारण त्याची कोण आहोत, फक्त वधू आहोत, त्याची अजून पत्नी व्हायचंय. ते पत्नी आहेत, सगळे अधिकार त्यांच्याकडे आहेत. म्हणजे घरातल्या चाब्या असतात ना त्या चाब्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये बोलू नका, ठीक आहे. आपल्या विषयाकडे जाऊया. मग आतून आणि बाहेरून काय सांगितलेलं आहे, डांबर लावायला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता डांबर लावायला का सांगितलेलं आहे, म्हणजे बाहेरून जे वादळ येणार आहे, जो अंधकार येणार आहे, विजा चमकणार आहे, कडकडाट होणार आहे, लाटा उसळणार आहेत, तर हे तारू झेलणार आहे, हे तारू त्या ठिकाणी सहन करणार आहे. आपल्या जीवनामध्ये जेही काही आत्मिक दृष्टिकोनातून संकट येणार होती,
न्यायाला आपण उभे राहणार होतो, नरकाची शिक्षा आपल्याला होती, त्यामध्ये आपण रडणार होतो, तडपणार होतो, आक्रोश करणार होतो, शोक करणार होतो. हे सगळं ख्रिस्तावर आलं आणि आपल्याला काय दिलं? देवाची उपस्थिती. आपल्याला काय मिळालं? परमेश्वराची उपस्थिती. बदललेलं शरीर देवाच्या समोर उभं राहणं, हे आशीर्वाद आपल्याला मिळाले. त्यामुळे आतून आणि बाहेरून डांबर लावायला सांगितलेलं आहे. मग त्या ठिकाणी सांगितलेलं 16व्या वचनामध्ये, तारवाला उजेडासाठी खिडकी कर. वा, खिडकीबद्दल वाचत असताना मला फार आश्चर्य वाटलं. खिडकी करायची आहे, ठीक आहे, खिडकी व्हेंटिलेशनला हवी आहे. त्यानंतर विशिष्ट जी बाब आहे ती कॉमा करून परमेश्वराने सांगितली, तिचा माथा वर पासून 1 हात असेल अशी कर. तिचा माथा म्हणजे तारूचा जो उंच भाग आहे, त्या उंच भागापासून ती खिडकी वर हात करायची आहे. का परमेश्वराने असं सांगितलं? खाली का नाही सांगितलं? एरवी बघा, जहाजामध्ये आपण प्रवास करतो, विमानामध्ये प्रवास करतो, घरामध्ये खिडकीत आपण उभे राहतो, ठीक आहे ना. बसमध्ये करतो, ट्रेनमध्ये आपण प्रवास करतो, तर सहजच खालचंही बघू शकतो आपण, आपल्या आजूला बाजूचंही बघू शकतो, मागचं पुढचंही आपण बघू शकतो. हे वरचं का करायला सांगितलं? खिडकी वर का करायला लावली परमेश्वराने? परमेश्वर फार महान आहे. परमेश्वराला माहित होतं पृथ्वीवर माझा न्याय येणार आहे, पृथ्वीवर आक्रोश होणार आहे, त्या ठिकाणी रडणे चालणार आहे, दात खाणे चालणार आहे. मोठं संकट जे आहे ते पृथ्वीवर येणार आहे. ते नोहा आणि नोहाच्या कुटुंबाने बघू नये, देवाचा न्याय या कुटुंबाने बघू नये. तर यांनी काय बघावं? वर आकाशात बघावं. लुक्रू शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की सरळ उभे राहा आणि वर बघा. आपण ज्या वेळेस जगाकडे बघतो ना, तर आपल्याला सगळं पाप आणि दुष्टाई आणि सगळं दिसतं, त्यामुळे मन खिन्न होऊन जातं. स्वतःकडे बघतो तर स्वतःमधलेही आपल्याला पाप दिसतात, त्यामुळे आपण खिन्न होऊन जातो. अशक्तपणा, दुर्बळ आणि कमजोरी आपली दिसते, त्यामुळेही आपण दुःखी होऊन जातो. मग सहज सोपा जो बघायचंच आहे, तर कुठे बघायचं? वर. वर कुठे आहे? वर परमेश्वराचं सिंहासन आहे, वर परमेश्वराचं राजासन आहे, वर परमेश्वराचं स्वर्ग आहे. आणि त्यावरूनच आपला वर जो आहे तो आपल्याला घ्यायला येणार आहे. तिकडे आपले नेत्र पाहिजे. म्हणजे नोहा आणि नोहाच्या कुटुंबाने जो देवाचा न्याय आलेला आहे ना, जजमेंट, ते बघू नये, तर परमेश्वराला बघावं. त्यासाठी सरळ लिहिलेले, तिचा माथा वर पासून 1 हात असेल असा कर. आणि खाली काय होणार आहे ते कोणालाही बघू देणार नाही, दिसणार नाही. आणि पुढे लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी पुढे आता आपण सरकणार आहोत आणि ते आहे त्याच वचनामध्ये लिहिले, तारवाच्या एका बाजूला. काय शब्द आहे ना, बिलकुल पवित्र आत्मा चुकत नाही हा शब्द छान छान टाकायला, बिलकुलच चुकत नाही. नुसतं दार कर लिहिलेलं नाहीये, तिथे लिहिलेलं तारवाच्या एका बाजूला दार ठेव, एका बाजूला दार ठेव. आपलं हे शरीर आहे, या शरीराच्या एका बाजूला पासळीकडे त्या ठिकाणी काय आहे? हृदय आहे. आणि ते हृदय जे आहे, ज्याला आपण अंतःकरण म्हणतो, ते सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा त्याचं आपल्याला संरक्षण करायला परमेश्वराने सांगितलेलं आहे. कारण तिथून जीवनाचा उगम आहे, तिथून जीवनाचा पियानो उगम आहे. आणि त्यामुळे ते आपल्याला सुरक्षित ठेवायचंय. आणि त्यामुळे ते एका बाजूला आहे, एका कोपऱ्यामध्ये आहे. आणि इथे सांगितलं एका बाजूला दार ठेव. आणि दार जो आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी मेंढपाळाचं द्वार आहे. तो स्वतः म्हणतो, त्याने ह्याला त्याला दुसऱ्या कोणाला त्या ठिकाणी बनवलेलं नाही. तो स्वतः म्हणाला की मीच काय मेंढपाळाचं त्या ठिकाणी द्वार आहे. आणि ह्या ठिकाणी द्वार, त्याचा खालचा, दुसरा व तिसरा असे मजले त्या ठिकाणी कर. आता या ठिकाणी हे तारू जे आहे ते पूर्ण तयार करण्याची विधी जी आहे ती परमेश्वराने तिथे त्याला सांगितलेली आहे. पद्धत जी आहे ती सांगितलेली आहे. आणि त्याने सांगितलेलं आहे की सर्वांना आता तुला एकत्र करून त्या ठिकाणी घेऊन जात. नोहाच्या मागे किती कामं होते. दारू पण बनवायचंय, लाकूड आणायचंय, डांबर आणायचंय, राळ आणायची आहे, दार खिडक्या देवाने सांगितलेलं न चुकता सगळं काही करायचं आहे. आणि सर्वांना एकत्रही करायचंय. त्यात आपलं कुटुंब नीतिमान राखायचंय अंतःकरणातून, की देवाने त्यांना
भूतलावर ठेवू नये, बऱ्याच गोष्टी तो करत होता. कधी कधी आपल्याला वाटतं की आम्ही किती काय काय करतो, आम्ही खूप करतो, आम्ही थकून जातो. मोस्ट प्रोबेबली हाऊसवाईफ हे केलं ते केलं, आम्ही दिवसभर करतो, आमची कोणी किंमत करत नाही, असं नाही तसं नाही तसं नाही. पण एक ख्रिस्ती जीवन हे योद्ध्याचं जीवन आहे प्रिया. युद्ध परमेश्वराने जिंकलेलं आहे, युद्ध परमेश्वराचं आहे, पण त्याचं जीवन हे युद्धाचं आहे. त्याने थकणं आणि कंटाळ करणं, आळस करणं हे त्याला शोभा देत नाही. त्याने सदैव तत्पर असलं पाहिजे. मग अध्याय 7 आणि पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल. परमेश्वर म्हणतो तारवात चल. नोहाने सगळं तारू बनवलेलं आहे, खिडकी बनवली, दार बनवलं, लाकूड आणलं, हे केलं ते केलं, माळे बनवले, मजले बनवले, सगळं काही बनवलं, सगळं काही झालेलं आहे. सगळी तयारी झाल्यावर परमेश्वर त्याला म्हणतो, नोहाने बनवलेल्या वस्तूला परमेश्वर त्याला म्हणतो, तू तारवात आत चल. या वचनामध्ये परमेश्वर कुठे आहे? परमेश्वर तारवाच्या आत आहे. जे तारू नोहाने बनवलेलं आहे त्या तारवामध्ये सर्वप्रथम प्रवेश हा परमेश्वराने केलेला आहे. परमेश्वर आधी त्या तारवात गेला आणि मग नोहाला त्या ठिकाणी परवानगी देतो, ऑर्डर देतो की तू आत चल. आपला परमेश्वर हा आपल्या पुढे असणारा परमेश्वर आहे. कारण हे जे तारू आहे ते आता मोठ्या जलप्रलयाला सामोरे जाणार आहे, देवाच्या न्यायाला सामोरं जाणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम त्या न्यायामध्ये परमेश्वर प्रथम उभा राहतोय आणि मग लोकांना तो सुरक्षित असं ठेवतो. ज्या ठिकाणी परमेश्वर आहे तेथे आपल्याला भय कशाचा? आता तारवामध्ये परमेश्वर आहे. नोहा का घाबरेल की काय होणार आहे? त्याला तो का घाबरेल? त्याला माहित नाहीये कसं पाणी येतं, कसं काय येणार आहे, कसा पूर येणार आहे, त्याला काहीच माहित नाहीये. पण तो का घाबरेल? कारण देव त्याच्या बरोबर आधी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये आहे ना, मग आपल्या शरीराचा जर ह्या जगाने हिशेब केला किंवा काही केलं आणि आपण मृत्यूला सामोरे जातो, आपल्याला भय प्राप्त करण्याची अजिबात गरज नाही. कारण शास्त्रात असं लिहिलेलं आहे की प्रथम मृत उठवले जाते. उलट माहित आहे का, प्रथम उठण्याची संधी मृत लोकांना आणि नंतर जिवंत जे आहे ते आपण उठवल्या जाणार आहे. एकूण काय, जिवंत असा किंवा मृत असा उठवले जाणार आहे. महत्वाचं काय, उठवले जाणं. महत्वाचं काय, बदलून जाणं. महत्वाचं काय, ख्रिस्ता बरोबर जाणं. मृत असो की जिवंत असो, लोक फार मृत्यूला घाबरतात. खूपच मृत्यूचं भय आहे. अकाली मृत्यू येऊ नये, हे येऊ नये, ते येऊ नये, मृत्यूबद्दलच विचार करतात आणि प्रार्थना करत राहतात आणि आशीर्वाद मिळवण्याचं राहून जातात. जेव्हा की हा जो समय देवाने दिलाय तो आशीर्वाद गोळा करण्याचा आहे, ना की भयभीत होण्यासाठी. मृत्यूचं भय आपल्याला नसलं पाहिजे, कारण आपल्या तारवामध्ये परमेश्वर आहे, तो आपल्या आधी आहे. आणि नंतर मग त्या ठिकाणी परमेश्वराने म्हटलेलं आहे, सगळे अशुद्ध शुद्ध आणि सगळं काही जे आहे त्या लोक जे आहे ते सगळं काही तू आत घे. नर मादी जोडी जोडीने परमेश्वराने आज्ञा केली आणि ते सगळं गेलेलं आहे. नोहाचं कुटुंब त्या ठिकाणी आणि सगळेजण आत गेलेले आहे. आणि त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं गोष्ट वचन 7 आणि वचन अध्याय 7 आणि 16 मध्ये काय म्हटलेलं आहे, उत्पत्ती 7 आणि 16 अत्यंत चांगलं अंडरलाईन करून ठेवा. हे फार आत्मिक उन्नती देणार आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नर मादी आत गेले. देवाने आज्ञा केल्याप्रमाणे, ठीक आहे. मग परमेश्वराने त्याला आत बंद केलं. लॉक लावायला कोण होतं? या तारवाला बंद करणार कोण आहे? तारवाच्या आत कोण होतं? परमेश्वर. मग सगळे आत आले. मग तारवाच्या दारामध्ये कोण उभं आहे? परमेश्वर. लॉक लावतोय, बंद करतोय. आणि परमेश्वराने जे बंद केलं ते कोणत्याही सामर्थ्याने उघडल्या जाऊ शकत नाही. मग महाभयंकर लाटा येऊ, महाभयंकर तुफान येऊ, अंधकार येऊ, कितीही संकट त्या ठिकाणी येऊ, द्वार बंद केलेलं आहे परमेश्वराने, ते उघडल्या जाणार नाही. परमेश्वराने
या ठिकाणी दार बंद केलेलं आहे प्रियांनो. त्या तारवाचं दार परमेश्वराने बंद केलेलं आहे. आज आपण त्या तारवामध्ये आहोत. त्या तारवामध्ये आपल्याला देवाने भरपूर आशीर्वादित केलेला आहे आणि त्या आशीर्वादामध्ये आपल्याला सील बंद करून टाकलेले आहे. ते आशीर्वाद आता जगातली कोणतीही शक्ती, कोणतंही सामर्थ्य आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. कारण परमेश्वर जे देतो ते पुन्हा तो परत घेत नाही. त्याचा हात इतका तोकडा नाहीये की तो दिलेलं पुन्हा परत घेईल. त्याने पवित्र आत्मा देणगी बक्षीस म्हणून दिलेला आहे. तो आपल्यासाठी आहे, तो आपल्यामध्ये आहे, तो परत आपल्याकडून घेणार नाही. त्याने त्याचं द्वार त्या ठिकाणी बंद केलेलं आहे प्रियांनो. आणि अद्भुत ही जी बाब आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं की स्वतः परमेश्वराने तारवाचं दार बंद केलेलं आहे. एक समय असा येणार आहे, हे सगळं ना माहिती आहे, हे 7, 8, 9 अध्याय ना रॅप्चरला दर्शित आहेत. एक समय असा येणार आहे की त्या ठिकाणी जगातला सर्व प्रवास एकदम आपोआप संपून जाणार. मध्य आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त दिसणार आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला अनुसरण करतात, ते सगळे जाणार आणि दार बंद होऊन जाणार. दार आपल्यासाठी उघडल्या जाणार आहे एकदाच. वर स्वर्गाचं ते द्वार उघडेल, ते थेट भूतलापर्यंत. म्हणजे स्वर्गाचं द्वार आकाशापासून एक रस्ता तयार होणार आहे. जसं याकोब त्या ठिकाणी झोपला दगड उशाशी घेऊन आणि त्याने एक मार्ग बघितला, देवदूत येतात जातात, तसं होणार आहे. आणि तो एक मार्ग स्वर्गातून एक उघडेल आणि अंतराळ चिरून भूतलावर तो मार्ग उभा राहील आणि आपण सगळं त्या मार्गाने उचलल्या जाणार आहोत. आणि मग आपण सगळे उचलल्या गेल्यावर आपण मध्य आकाशामध्ये ख्रिस्ताबरोबर राहणार आणि त्यावेळेस तो त्या मध्य आकाशाचं दार बंद करून टाकतो. आणि त्यानंतर जगामध्ये महासंकटाचं काळ, कारण दार आता बंद झालेलं आहे. ते दार प्रभू येशू ख्रिस्त बनणार आहे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की मी मेंढपाळाचं द्वार आहे. जर ख्रिस्ताला आपण आपल्या अंतःकरणामध्ये मनापासून स्वीकार करत नाही, त्याचं अनुसरण करत नाही, तो ज्याप्रमाणे या जीवनात राहिला तसा आपण चालत नाही, तर तो आपल्याला मध्य आकाशामध्ये घेणार नाही. आणि द्वार बंद झाल्यावर जर आपण दार खटखटतो तर तो म्हणेल की मी खचित सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. त्याने मत्ते 24 नंतर मत्ते 25वा अध्याय दिला 10 कुमारिकेंचा, आणि तिथे सांगितलं त्याने की मी तुम्हाला ओळखत नाही. वेळ संपून गेल्यावर तो आपल्याला ओळखणार. इथे वेळ संपून गेलेली आहे. दार कोणी बंद केलंय? परमेश्वराने. मग दाराच्या आत कोण कोण आहे? सर्वप्रथम परमेश्वर, नोहा, त्याचं संपूर्ण कुटुंब आणि नर मादी जे परमेश्वराने बोलवले ते सगळे, ज्यांना ज्यांना देवाने आज्ञा दिली ते. बाहेर कोण आहे? संपूर्ण जग. आणि ते काय करत आहे? ते आनंद करत आहे. नोहाला वेडं म्हणत आहेत ते, आणि ते आनंद करत आहेत. परंतु दार या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि ते मजा करत आहेत, ते एन्जॉय करत आहे बाहेरचं जग. आणि अशा स्थितीमध्ये न्याय देवाचा त्या ठिकाणी आलेला आहे. एक पावसाच्या स्वरूपामध्ये परमेश्वराने या भूतलावर न्याय आणलेला आहे. एक पाऊस हा त्या ठिकाणी जगाचा न्याय आहे प्रियांनो. आणि तो आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मग आता आपण जाणार आहोत अध्याय 8 आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये. अध्याय 8 आणि 4थं वचन फार चांगलं आहे. आता थोडस सांख्यिक अभ्यास आपण करणार आहे. थोडासा परमेश्वराने मला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला ते मांडू इच्छिते. तिथे दिलेलं आहे की उत्पत्ती 8 आणि 4 मध्ये 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी आरार पर्वतावर तारूर टेकले. एकाच वचनामध्ये 2 गोष्टी आहेत. मी ज्यावेळेस अभ्यास करत होते की 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी, एवढी तारीख, एवढा महिना आणि एवढा दिवस वगैरे परमेश्वराला लिहिण्याची योजना कशी झाली? का देवाची इच्छा झाली? हे सगळं पवित्र आत्म्याला सांगून ते लिहिण्याची. तर त्यामध्ये गहन अर्थ आहे, म्हणूनच परमेश्वराने ते लिहिलेलं आहे. जर त्यामध्ये अर्थ नाहीये तर परमेश्वराने डिटेल का लिहिणार ना?
ते महत्वाचं आहे. पण आपण काय करतो की हे आपल्याला समजत नाही म्हणून भराभरा तिथून वाचून आपण थेट जिकडे समजेल तिकडे जातो, बरोबर ना? परंतु हे अत्यंत महत्वाचं आहे. मी सांगू इच्छितो तुम्हाला, आता 7व्या महिन्याची 17व्या दिवशी हे लिहिलेलं आहे, ठीक आहे ना? तर इथे आता निर्गमन जे आहे ना, त्या निर्गमन, मी तो अध्याय काढून ठेवलेला नाहीये, पण आपण बघूया. निर्गमन ह्याचा तिथे आपल्याला बघायला मिळतं, निर्गमन याचा 13वा अध्याय आणि त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 4थं वचन, तुम्ही अबीब महिन्याच्या ह्या दिवशी निघाला आहात. आता हे निर्गम 13 मध्ये सांगितलेला आहे. म्हणजे हा जो संदर्भ आहे तो मिसर देशाच्या बाबतीत लिहिलेला आहे, की मिसर देशामध्ये इस्रायली लोक होते आणि त्यावेळेस ते अबीब महिन्यातून त्या देशातून ते बाहेर पडलेले आहेत. परमेश्वराने निर्गमन 12 मध्ये त्यांना सांगितलेलं होतं की हा महिना जो आहे, पहिलं आणि दुसरं वचन, हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा. अबीब महिना जो आहे हा इथून म्हणजे निर्गम 12 पासून हा अबीब महिना हा पहिला झाला, जेव्हा की तो 7वा महिना होता. म्हणजे आता उत्पत्तीमध्ये हा अबीब महिना हा 7वा महिना होता. परंतु ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायली लोकांना त्या ठिकाणाहून काढलं तर त्या 7व्या महिन्याला परमेश्वराने सांगितलं इस्रायली लोकांना की तुम्ही आता त्याला आरंभीचा महिना करा. आणि त्या आरंभीच्या महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं, 10व्या दिवशी कोकरू आणायचं. त्या महिन्याच्या 10व्या दिवशी कोकरू आणायचं. कोकरू आणल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या सोबत ठेवायचं. 14व्या दिवशी त्याला वधायचं आणि त्याला भाजायचं आणि भाजून ते खायचं. प्रभू येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगराच्या पायथ्याशी याच महिन्याच्या 10व्या दिवशी उभा राहिला आणि त्या ठिकाणी त्याच्यासाठी जयघोष आणि जल्लोष आणि आनंद करण्यात आला. झावळ्या उंच करण्यात आले, वस्त्र रस्त्यावर टाकण्यात आले आणि तो उत्सव करण्यात आलाय की जगाला कोकरा मिळालेला आहे जो वधण्यासाठी आता यरुशलेमेमध्ये येत आहे. यरुशलेमेमध्ये किती वेळा आला, परंतु हे येणं हे फार वेगळं होतं. आणि मग तो तिथेच राहिला यरुशलेमेमध्ये. आणि मग त्या यरुशलेमेमध्ये राहून बरोबर 14व्या दिवशीच त्याने वल्हांडणाचं भोजन केलं. म्हणाला की मित्रांनो, मला ना तुमच्या बरोबर भोजन करण्याची इच्छा आहे. मी प्रेषितांना मित्र का म्हणते माहित आहे का? कारण योहानाचं पुस्तक तुम्ही वाचलं ना, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना मित्रच म्हटलेलं आहे. योहान 15 तुम्ही वाचा, पुढचेही अध्याय तुम्ही वाचा. ते प्रेषित जे आहे ना त्याचे मित्र होते. तो मित्र म्हणतो, तू माझा दास नाहीये, तू मित्र आहे. बरेचदा मी ज्यावेळेस संदेश द्यायला जाते तर मला म्हणत असतात की परमेश्वराची निवडलेली दासी वगैरे. मी म्हणते यार, पापामध्ये होती तेव्हा मी दासी होती, आता तर की त्याची मैत्रीण आहे. त्याची मी मित्र आहे, त्याची मैत्रीण आहे, मी त्याची तर सखी आहे. तो माझ्यावर प्रेम करतो, मी त्याची प्रिय आहे, मी त्याला आवडते, तो मला आवडतो. हे नातं वेगळं आहे, बरोबर? आपण त्याची वधू आहोत. पण ही बोली भाषा आहे, माझं ऑब्जेक्शन नाहीये त्यावर, की आपण म्हणतो निवडलेली दासी वगैरे. ठीक आहे, ती एक सवय आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर त्या ठिकाणी तो मित्रांबरोबर जेवण करतो. म्हणतो माझी फार उत्कट इच्छा आहे तुमच्या बरोबर वल्हांडणाचं भोजन करण्याचे. 14व्या दिवशी तो भोजन म्हणजे काय जातो होतं त्या ठिकाणी, तो भाकर आणि तो प्याला स्वतःला दर्शक म्हणून सादर करतो. हे घे आणि का, हे मी आहे, तो कोकरा. आणि बरोबर त्याच दिवशी त्याला पकडलं जातं, त्याच दिवशी त्याला वधस्तंभावर देण्यात येतं. आणि 17व्या दिवशी काय होतं, त्याला कॅलेंडरच्या भाषेमध्ये म्हणतात ईस्टर संडे, पुनरुत्थान दिवस. हे इथं 17वा दिवस दिलेला आहे उत्पत्तीमध्ये. हा आहे 17वा दिवस. 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी काय आहे? 17व्या दिवशी पुनरुत्थान. पुनरुत्थान आहे प्रियांनो, उठवले जाणे आहे. प्रथम पेंडी म्हणून, उपजाची पहिली पेंडी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि परमेश्वराच्या जवळ सादर झाला. मरीला म्हणतो थांब, लांबच थांब, येणार आहे मी, जा माझ्या भावांना सांग मी येतोय. मला त्याआधी पित्याकडे जायचं, तुझं काय चाललंय रडणं पडणं, थांब ना जरा. आणि म्हणतो मला जाऊन येऊ दे, मी येतो परत. आणि तो त्या ठिकाणी परमेश्वराच्या जवळ प्रथम मनुष्य म्हणून, जिवंत मनुष्य म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो. तो आहे 17वा दिवस. आणि हा दिवस जो आहे तो 7व्या महिन्याच्या 17व्या दिवशी पुनरुत्थान आहे.
म्हणजे हे जे 40 दिवस आणि 40 रात्र ही जी पावसाची जोड होती, त्या जोड आणि हा देवाचा न्याय जो आहे जगावर आलेला, तो आता संपलेला आहे. आणि 17वा दिवस हा असा उगवला जो पुनरुत्थानाचा आहे. 14व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने सगळी जोड, सगळी आपत्ती, सर्व संकट, सर्व शाप आणि सगळं काही आपल्यावर घेतलं आणि त्या कबरेमध्ये तो गेला, अधोलोकात गेला आणि त्या सगळ्यातून उठून तो त्या ठिकाणी पुनरुत्थित झालेला आहे. सगळं काही संपलं, देवाचा न्याय संपला. आणि म्हणून आधीच आपण वाचलेलं आहे यशया 54, परमेश्वर म्हणतो मी तो करार आठवीन, मी तो करार आठवणार आहे. का तो मी करार आठवणार आहे? तिथे लिहिलेलं आहे की जलप्रलयाप्रमाणे ही मी लेखतो, नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरुपी येणार नाही, अशी मी शपथ वाहिली होती, त्याप्रमाणे तुमच्यावर कोप करणार नाही. कारण हा जो जलप्रलय झाला हा तर देवाचा न्याय दाखवतो, परंतु त्यामध्ये पुनरुत्थान आहे प्रिया, त्यामध्ये नवीन जीवन आहे. जी संतती आणि जे लोक त्याने राखून ठेवले ते देवाला आवडणारे आहे. ती नवी संतती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणजे 7व्या महिन्याच्या 14व्या दिवशी जो आहे तो मृत्यू, मात्र 17व्या दिवशी पुनरुत्थान जो आहे ते आपल्याला प्राप्त झाले. मग तिथे लिहिलेलं आहे आरार पर्वतावर तारू टेकले. आरार म्हणजे काय? बरेचदा तुम्हाला आरार बद्दल माहिती नसेल कदाचित, मी सांगते. आरार पर्वत हा नाव बरोबर तेच आणि लिहिलंय का गेलेलं आहे, आरार पर्वतच का लिहिला गेलेला आहे. आपण कधी कधी ढोबळ माळाने म्हणतो की तो पर्वत सर्वात उंच असेल ना, म्हणून परमेश्वराने त्यावर टेकवलं. पण आपण जर म्हटलं ना की पृथ्वीवर इतकं पाणी झालेलं होते की सगळे जे पर्वत जे आहे त्याच्या वर हात जे आहेत 10 हात वगैरे परमेश्वराने तिथे लिहिलेलं आहे, तर तेवढं पाणी सर्व पर्वतांच्या वर गेलेलं होतं. म्हणजे हा आरार जो पर्वत आहे याच्याही पर्वताच्या वर पाणी होतं, परंतु ते सतत सतत पाणी एकसारखे हटत गेले आणि नंतर मग 150 दिवस संपल्यानंतर त्या आरार पर्वताचं माथा जो आहे तो दिसायला लागलेला आहे. आणि त्या आरार पर्वतावर परमेश्वराने हे तारू टेकलेलं आहे. मग आरार म्हणजे काय बघा, आरार रथ असं नाव आहे, ठीक आहे ना. तर इथे आरार म्हणजे शाप होतो. आरार म्हणजे शाप, ऐकायचंय, शाप. आणि रात म्हणजे काय? रिव्हर्स. आरार रात म्हणजे रिव्हर्स, कर्स रिव्हर्स. काही मेसेज मध्ये टाका ना, आराराचा अर्थ मेसेज मध्ये टाका. सिस्टरांचा आवाज येतोय का? आवाज येत नाहीये. आवाज नाही बाबा. ओके, सगळेजण आपले माईक म्यूट करूया, त्यांच्या लक्षात नसेल. ओके सिस्टर, प्रेज द लॉर्ड. हिमाणीताई, तुमचा आवाज येत नाही राहिलेला. मी 1 मिनिट त्यांना कॉल करतो. सगळेजण आपण या ठिकाणीच थांबूयात, कोणी लेफ्ट होऊ नका. येस आवाज येत नाही राहिला. लेफ्ट झाले का सिस्टर? सिस्टर जॉईन करत आहेत आता, त्यांचा नेटचा इश्यू झालाय थोडं, तर ते जॉईन करतील आता, लगेच जॉईन करणार आहेत.
या गोष्टीसाठी आपण आपल्या प्रेयर मध्ये येस सिस्टर जॉईन झाल्या. प्रेज द लॉर्ड सिस्टर. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. सिस्टर आवाज येत नाही तुमचा. आवाज माईक चालू करा. माईक. हॅलो, प्रेज द लॉर्ड. हॅलो. प्रेज द लॉर्ड. बोला. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की शाप पुन्हा आशीर्वादात परावर्तित झालेले आहेत. त्याचबरोबर पुन्हा नंतर 8वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये वचन लिहिलेलं आहे, तू आपली बायको, सुना व पुत्र यांना घेऊन तारवातून बाहेर निघ. परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो तारवातून बाहेर निघ. परमेश्वर कुठे आहे? तारवाच्या आत. आणि परमेश्वर म्हणतो तारवातून तुम्ही बाहेर निघा, मी सर्वात शेवटी. ज्या वेळेस आशीर्वाद मिळाले, आर पर्वत म्हणजे काय झालेलं आहे की आता आशीर्वाद मिळालेले आहे. ज्यावेळेस शाप येणार होता तर परमेश्वर प्रथम तारवात गेला. ज्यावेळेस आशीर्वाद मिळालेले आहे, परमेश्वर म्हणतो ते आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही पहिले जा. आणि ते आशीर्वाद लोकांनी पहिले घेतले आणि परमेश्वर त्यांच्या नंतर त्या ठिकाणी आलेल्या नंतर उत्पत्ती 9वा अध्याय आणि 13वं वचन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, मी मेघात धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्या मधल्या कराराचे चिन्ह आहे. हे जे धनुष्य आहे ना प्रियांनो, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे धनुष्य म्हणजे परमेश्वराने लोकांशी केलेला तो करार आहे. इतकं सगळं संकट आलेलं आहे, त्या संकटामध्ये तारू सुरक्षित आहे. तारवाला आदळण्यात आलं असेल, तारवावर त्या ठिकाणी विजा चमकल्या असतील, तारवावर लाटा आल्या असतील, काय काय झालं असेल, परंतु आतले लोक हे सुरक्षित आहेत. बरोबर. परंतु हे तारू त्या ठिकाणी सगळं काही सहन करत होतं. आणि हा जो करार आहे तो करार परमेश्वर आता पुन्हा करतो. आणि या ठिकाणी परमेश्वर हा करार करतो आणि तो काय आहे की करार हा एकदम रंगीत असा करार आहे, एकदम रंगांनी भरलेला करार आहे. 7 रंग बघा तुम्ही, धनुष्य जे आकाशामध्ये दिसतं ते किती रंगांमध्ये असतं? 7 रंगामध्ये. रंगीबेरंगी करार आहे. त्याचबरोबर 7 स्वर हे काय म्हणतात संगीताचे असतात. सा रे ग म प ध नि सा. बरोबर. आणि 7 हा आकडा जो आहे तो आकडा आशीर्वादाचा आणि पूर्णतेचा त्या ठिकाणी आकडा आहे. शांतीचा आकडा आहे. तो शांती दर्शित करणार आहे. परमेश्वराचा करार हा रंगीबिरंगी आहे. परमेश्वराचा करार हा सुगम संगीत आहे, मधुर आहे. परमेश्वराचा करार हा शांतीचा करार आहे. जे आपण वाचलेलं आहे यशया 54 मध्ये, शांतीचा करार त्याने केलेला आहे. आणि त्याने त्या ठिकाणी तो करार मध्य आकाशामध्ये ठेवलाय. आता कितीतरी सुनामी येतात, कितीतरी पूर येतात, अजूनही सुरू आहेत, परंतु जगाचा संपूर्ण नाश होत नाही. संपूर्ण जग धुतल्या जात नाही त्या करारामुळे. परमेश्वर तो करार आठवतो, कारण तो करार सदैव त्याने मध्ये ठेवलेला आहे. माझ्या मधल्या लिहिलेल्या, माझ्या मधल्या कराराचं त्या ठिकाणी चिन्ह तो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणालेलं आहे 17 वचन, देव नोहाला म्हणाला, माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह आहे. त्याने एक चिन्ह दिलेलं आहे. आणि ज्या वेळेस धनुष्याला आपण बघतो ना, आपला विश्वास स्ट्रॉंग करा की हे काल्पनिक गोष्ट नाहीये, तर ही या भूतलावर घडलेली गोष्ट आहे. मग हे जर काल्पनिक नाहीये तर मत्ते 24 मध्ये जे आपण वाचलेलं आहे ते काय काल्पनिक होणार आहे का?
मग जगावर जलप्रलय आलेला आहे ते सत्य आहे. तर जे मत्ते 24 मध्ये आपण जे वाचलेलं आहे की नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल, हेही सत्य आहे. तशी स्थिती परिस्थिती राहणार आहे आणि तसाच प्रभू येशू ख्रिस्त एक तारू म्हणून या जगाच्या नाशापासून वाचवायला विश्वासणाऱ्यांसाठी येणार आहे. त्या विश्वासणाऱ्यांना तो तारवामध्ये आपल्याला सर्वांना घेऊन स्वर्गीय पित्याच्या जवळ जाणार आहे. तर प्रभूची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते की परमेश्वराने सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं, वचन सांगण्यासाठी, ख्रिस्ताचं गौरव करण्यासाठी, त्याची महिमा करण्यासाठी. याबद्दल माझं मन अत्यानंदित झालेलं आहे. थोडा वेळ घेतला परंतु अत्यंत महत्वाचा हा विषय होता, तो मला स्पष्ट सांगता आला, मोकळीकता मिळाली. याबद्दल देव पित्याचे मी मनापासून आभारी आहे आणि तुम्हा सर्वांचे आभारी आहे. याच वचनाच्या प्रकाशामध्ये आपण आठवडाभर राहणार आहोत आणि देवाला गौरव देणार आहे की आम्हाला परमेश्वराने परमेश्वराच्या न्यायापासून सुरक्षित ठेवलेले आहे. ते तारू आमच्यासाठी येत आहे देवाच्या न्यायापासून आम्हाला वाचवण्यासाठी. आपला न्याय होऊन चुकलेला आहे, आपल्यावर न्याय आता येणार नाही. प्रभूची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड, प्रेज